आपल्यासोबत चंद्रकांत खैरे यांचे मिसेस आहेत. काय मुद्दे तुम्ही घेऊन या ठिकाणी प्रचारात उतरलेला आहात? आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी खैरे साहेबांच्या हाती मशाल दिलेली आहे. ती मशालीचा मी प्रचार करते आहे. प्रचार यासाठी करते की महागाई वाढलेली आहे. महिलांना नळाला पाणी येत नाही. खैरे साहेब जेव्हा होते त्यावेळी 2 दिवसाला पाणी होतं. आता 10 दिवसाला पाणी. तर महिला खैरेंना जबाबदार धरतात पाण्यासाठी. मी समांतर वाहिनी खैरे साहेबांनीच आणलेली होती. त्यावेळेस महिलांना 2 दिवसाला पाणी मिळत होतं. आता 10 दिवसाला पाणी मिळतंय. काम अजूनही चालू आहे. काय आणि खैरे साहेब होते तेव्हा कुठे दंगल झाली, दंगली थांबवल्या. कुठे महागाई होती ती कमी होती खैरे साहेब जेव्हा होते त्यावेळेस. आता हे जे सरकार आलंय त्यांनी किती महागाई वाढवलेली आहे. महागाईचा मुद्दा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. आणखी काय मुद्दे आहेत? हा महागाईचा मुद्दाच मी लोकांपर्यंत पोहोचवते, महिलांपर्यंत पोहोचवते. आणि बेरोजगार एक काढून देणं. बोला ताई, काय काय मुद्दे आहेत? बोला. मुद्दे मला मांडायचे आहेत की आता जे समोरची पार्टी आहे त्या पार्टीबद्दल मला बोलायचं आहे. लोक महिलांना दारूवाला नको आहे. काय हे मुद्दे बघा. यांनी खैरे साहेबांनी आमच्या घरातल्या माझ्या नावावर काही प्रॉपर्टी आहे का यांनी दाखवलेलं आहे. याच्या दारूच्या दुकानं आहेत. हे बघा मिसेसच्या नावावर आहे काय दारूच्या दुकानं. जर प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या वेळेस खैरे साहेबांचा जो खर्च दाखवला जातो तो फक्त 9 कोटी दाखवला जातो. ह्या वेळेस खैरे साहेबांचा खर्च 8 कोटी दाखवलेला गेलेला आहे. आणि ह्याचा खर्च किती दाखवलेला आहे? 26 करोड. मग जनता काय म्हणते आहे? आम्हाला दारूवाला नको. महिला इतक्या त्रासलेल्या आहे. खैरे साहेब ते लोक म्हणतात खैरे साहेब काय करतात? देवदेव करतात. देवदेव चांगला की दारूवाला चांगला? आज दारू पिऊन त्यांचे महिलांचे घर संसार उद्ध्वस्त होत आहेत. ठीक आहे, हा एक दारूचा मुद्दा आहे. आणखी काय काय मुद्दे आहेत? विकासाच्या दृष्टिकोनातून तर स्मार्ट सिटी वगैरे हे सगळं खैरे साहेबांनीच आणलं. समांतर जलवाहिनी हा सुद्धा जो आहे प्लॅन तो सुद्धा रोखण्यात आलेला आहे. हे तुम्हालाही चांगलं माहिती. हे सगळे मुद्दे आहेच. आणि पुन्हा एकदा खैरे साहेब ज्या वेळेला विजयी होऊन येतील पुन्हा एकदा तुम्हाला आपलं संपूर्ण संभाजीनगर शहर हे अतिशय सुरळीत चाललेलं दिसेल. एकीकडे चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी आणि सून या निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळालेल्या असताना आता दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरे यांची कन्या आणि त्यांची सून देखील प्रचारात आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ननंद भाऊजाई या दोघेही एकत्र येऊन संदीपान भुमरे यांना मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन गल्लोगल्ली जाऊन करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर या संदीपान भुमरे यांच्या कन्या आहेत, तर या सूनबाई आहेत. काय त्यांचे नेमकी प्रचाराचे मुद्दे आहेत, काय लोकांपर्यंत त्या पोहोचवत आहेत आणि काय आवाहन करतात हे आपण जाणून घेणार आहोत. वडिलांसाठी तुम्ही मैदानात उतरलायत. काय लोकांचा प्रतिसाद आहे आणि काय मुद्दे तुम्ही मांडताय? मी प्रचारासाठी संभाजीनगर शहरात फिरत आहे. तर सगळ्यांचा एकच म्हणणं आहे की शहराला पाण्याचा फार त्रास आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी पाणी देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तसेच आपले पालकमंत्री आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब हेही खूप प्रयत्न करत आहे. तर तुम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. ते तुमचा नक्की प्रश्न मार्ग लावतील. बरं, काय मुद्दे आहेत तुमचे आणखी? आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. तर आपल्याला त्यासाठी
400 पार हे तर आपलं आहेच आणि त्यासाठी आपल्याला भुमरे साहेबांना जर आपल्याला पुढे पाठवायचं असेल तर आपल्याला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे आपल्या संभाजीनगरचा पाण्याचा 20 वर्षापासून तो मागे कुणी सोडवलाच नाही आहे. तर तो प्रयत्न संभाजीनगरचा मला असं वाटतं की भुमरे साहेब सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी चालूच केलेला आहे. कारण की 1.5 ते 2 वर्षात ते पालकमंत्री इथं राहिल्यापासून सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्यांनी पाणी इथं आणण्याचा त्यांचा प्रयत्न जो चालू आहे. आणि आता जर सध्या कांचनवाडीच्या तिथपर्यंत मला असं वाटतं पाण्याचं काम चालू पण झालेलं आहे. लवकरात लवकर आपल्याला संभाजीनगरला पाणी मिळेल. घर सांभाळणं आणि प्रचार करणं हे कसं जमतंय? घर सांभाळणं आणि प्रचार करणं हे तर आता आमच्या रक्तातच आहे की घर आणि प्रचार. तर थोडंसं धावपळ होतीये पण आपल्या लोकांसाठी आपल्याला हे करावंच लागतं. आणि साहेबांसाठी आम्हाला बाहेर खूप छान प्रतिसाद मिळतोय की प्रत्येक जणाच्या घरी जाऊन जेव्हा आम्ही सांगतोय की आपल्याला मोदी सरकार आणण्यासाठी भुमरे साहेबांना विजयी करावं लागेल तर स्वतःहून सगळे लोक आम्हाला आशीर्वाद देत आहे की ताई तुम्हाला फिरायची पण गरज नाही आहे. तर साहेब नक्की येणार, खूप मोठ्या लीडनी साहेब इथे निवडून येणार आहेत अशीच आम्हाला अपेक्षा होती. सगळ्यांचा असंच आशीर्वाद राहावा एवढीच अपेक्षा. हे आपण पाहतोय की त्यांच्या कन्या आणि सून ननंद भाऊजाई या ठिकाणी प्रचारात उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि गल्लोगल्ली त्यांचा प्रचार सुरू आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.